गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला लावलेली साडी जळाली, आता आई माझ्या नावाने बोंब मारती। तर रामरा मंडळी, मी अशा प्रकारे केलं होतं गणपती बाप्पाच्या मागचं डेकोरेशन आणि हे आरीवर्कच्या रिंगावर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढं छान डेकोरेशन केलं होतं। गणपती बाप्पा गेल्यापासून तर घरामध्ये मनच लागत नाही, त्यामुळे हाताला काही ना काहीतरी काम हवं, त्यामुळे मी हे गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन केलं होतं ते सर्व काढून टाकलं। या आरीवर्कच्या रिंगावर लवकरच नवीन काम सुरू करेल। त्या अगोदर एवढे मोठे हे जे फुलं काढले होते ते व्यवस्थित जिथल्या तिथं जागेवर ठेवून देते। झेंडूच्या माळा तर व्यवस्थित पॅक करून ठेवून दिले एका कॅरी बॅग मध्ये। हे आहेत सर्वात जास्त माझे फेवरेट फुलं, हे हेअर ॲक्सेसरीच्या बॉक्स मध्ये व्यवस्थित ठेवून दिले। यानंतर मला जे बुके मध्ये वगैरे फुलं भेटलेले होते ते व्यवस्थित गोळा केले आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून त्याला व्यवस्थित झाकण लावून ठेवून दिलं। आता हा डबा डायरेक्ट पुढच्या वर्षी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला काढायचा। त्यानंतर हा ग्रीन पडदा काढला आणि त्याची व्यवस्थित घडी घातली आणि हा मंडळी उदबत्तीच्या चटक्याने ही साडी एवढी जळाली, आता ही माझ्या नावाने बोंब मारती। असो, काय म्हणताय मंडळी, याच्यावर काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा का? घागरा शिव की पंजाबी ड्रेस हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बाय बाय, मिस यू।